महाशिवरात्रीला शहादा तालुक्यातील वडाळी येथे 2 दिवस चालणाऱ्या चैतन्य गुरु गोरक्षनाथांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। सकाळी गुरु गोरक्षनाथांची महाआरती करून पूजा करण्यात आली। त्यानंतर खऱ्या अर्थाने यात्रेला सुरुवात झाली। यात्रेत हजारो भाविकांनी गुरु गोरक्षनाथांचे दर्शन घेतले। वडाळी कोंढावळ रस्त्यावर गुरु गोरक्षनाथांचे रंगुमती नदीकाठावर पुरातन मंदिर असून मंदिरातील गोरक्षनाथांची मूर्ती ही स्वयंभू आहे। या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते। या यात्रेला मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील भाविक हजेरी लावतात। मी शीतल वसंत मैदे, राहणार वडाळी। गोरक्षनाथ महाराजांची महाशिवरात्री निमित्त यात्रा भरते। इथं यात्रेला मोठ्या संख्येने सगळे भाविक श्रद्धेनिमित्त येतात आणि श्रद्धा असल्यामुळे येतात, दर्शन घेतात आणि त्यांचं नवसही पूर्ण होतो आणि ते नवस फेडण्यासाठी ते दुसऱ्या दिवशीही येतात आणि त्यांची श्रद्धा। आणि मी पण माझ्या कुटुंबाला घेऊन दरवर्षी येत असते आणि जे श्रद्धेने आम्ही जे उपासना करतो, जे मागितलं असेल ते पूर्णपणे होतं आणि आमची निश्चिंत श्रद्धा आहे। गुरु गोरक्षनाथ नवसाला पावणारे असल्याने या ठिकाणी दुसऱ्या दिवशी वरण रोडग्याचा नवस फेडला जातो। या मंदिरा शेजारी शहादा तालुक्यातील पूर्व भागातील एकमेव शनी मंदिर असून 7 मारुती मंदिरांपैकी एक मंदिर देखील याच ठिकाणी आहे। महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर यात्रेत प्रजापिता ईश्वरीय ब्रह्मकुमारीज विश्वविद्यालय वडाळी शाखेकडून उज्जैन स्थित महाकालेश्वर धाम दर्शन देखावा साकारण्यात आला होता। 12 ज्योतिर्लिंगांपैकी उज्जैनच्या महाकालेश्वराचे यात्रेकरू भक्तांनी दर्शन घेत आशीर्वाद घेतले। यात्रा काळात मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली होती। यात्रेत विविध व्यावसायिक दुकाने थाटतात। यात नारळ, प्रसाद, हॉटेल, रसवंती, संसार उपयोगी साहित्य, खेळणी यासह पालखी, व्यावसायिक दुकाने थाटतात। यात्रेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते। ग्रामपंचायत सर्व सुविधा पुरवतात। यात्रेनिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्राने सेवा दिल्या तर सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। श्री न्यूज शहादा। शीतल सोनवणे। आज महाशिवरात्री निमित्त वडाळी गावात गोरक्षनाथ महाराजांची यात्रा भरत असते व नेहमीप्रमाणे सर्व आजूबाजूचे खेड्यावरचे लोक इथं दर्शनासाठी येतात आणि गोरक्षनाथ महाराज हे नवसाला पावणारे आहे आणि सर्व भक्तांचे नवस हे पूर्ण होतात। त्या निमित्ताने भरपूर संख्येने इथं दर्शनासाठी गर्दी जमते हो। महाराज नेहमी नवसेला पावतात। ओम शांति। जैसे कि हमारे भारत में जो 12 ज्योतिर्लिंग प्रसिद्ध माने जाते हैं उसमें से एक है अपने उज्जैन का महाकालेश्वर। महाकालेश्वर का अर्थ होता है कि जो हमें काल पर विजय प्राप्त करना सिखाता है उसे कहा जाता है महाकालेश्वर। तो इसी का ही यादगार हम महाशिवरात्रि के पावन पर्व पर महाकालेश्वर जी की आराधना करते हैं और पूजा भी करते हैं ताकि हम भी अपने जीवन में काल पर विजय प्राप्त कर सके और हम अपने जीवन में सुख शांति को फिर से प्राप्त कर सके। और अभी का जो समय चल रहा है वो कलयुग का घोर अंतिम समय चल रहा है। तो इसी घोर कलयुग में अंतिम समय में परमात्मा स्वयं इस धरती पर आकर सभी मनुष्य आत्माओं को काल के पंजे से छुड़ाते हैं और उन्हें अज्ञान अंधकार से जगाते हैं। इसी का यादगार हम महाशिवरात्रि का पावन पर्व हर साल मनाते हैं। तो कई बार ऐसा होता है कि हम बहुत दूर नहीं जा पाते हैं, तो इसी को ही देख के हमने अपने वडाली गांव में भी महाकालेश्वर दर्शन का आयोजन किया है ताकि सभी वडाले वाले अपने जीवन में काल को जीत कर मनुष्य जीवन के लक्ष्य को हासिल करके अपने जीवन में फिर से वो सुख शांति प्राप्त कर सके। इसी के लिए महाकालेश्वर दर्शन का आयोजन किया था।